हे जे दिसतंय का तुम्हाला, एकच मिनटं. सुलीभंजन आदित्य ठाकरेने यांचं उद्घाटन केलेलं या मंदिराचं जवळपास 40 ते 50 किलोमीटर लांब छत्रपती संभाजीनगरपासून लांब आहे. तुम्ही पाहू शकता इकडे नजारा. आणि आपण थोड्याच वेळात मंदिरात पण एंटर करणार आहोत. तर सुलीभंजन आहे, श्री दत्त मंदिर आहे. हे तुम्ही नजारा पाहू शकता इथला. हे पूर्ण दाखवतो तुम्हाला आणि वरचा पण दाखवतो तुम्हाला नजारा. मित्रांनो, हा आहे पॉईंट ऑफ व्ह्यू. इथून शिड्या आहेत त्यांच्या मंदिराच्या. जवळपास 50 ते 60 शिड्यांचं हे वरतीपर्यंत जायला आपल्याला शिड्या बनवलेल्या आहेत. मंदिराला तुम्ही ना पावसाळ्यात भेट द्या, 100% भेट द्या पावसाळ्यामध्ये, जेणेकरून तुम्हाला इथलं जे फ्रेश वातावरण आहे ते तुम्हाला अनुभवायला भेटेल. तर थोड्या वेळात आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. तुम्हाला तिथली पूर्ण मूर्ती वगैरे जर आठवायचं असेल तर तुम्हाला दाखवतो. सो तुम्ही बघू शकता इथून किती उंचीवर आहे हे तुम्ही पाहू शकता. हे वरतूनचा नजारा आहे, तुम्हाला अजून दाखवतो इकडं गेल्यावर. पहिले मंदिराची सैर करू दाखवतो. आहे मंदिराचा मुख्य दरवाजा, पाहू शकता तुम्ही. अजून मंदिर काही वेल डेव्हलप झालं नाही, अंडर कन्स्ट्रक्शनच आहे. आतमध्ये पुजारी जे आहेत तुम्ही पाहू शकता. हा व्ह्यू आहे टॉप व्ह्यूचं मंदिर. म्हणजे आता दगड बघितलेला आहे तो एक शिला आहे. त्या शिल्यावर समजा तुम्ही ना हलकासा थोडासा आघात केला तर त्याच्यावर ना अशी प्रचितीसारखी असे आवाज येते बघा तुम्हाला. तुम्हाला जर बघायचं असेल तर हे या मंदिरामध्ये बघू शकता. तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा अजून तुम्हाला या मंदिरामध्ये माझ्या आधी तुम्ही येऊन गेला असाल, याची काय अजून सढळ इन्फॉर्मेशन असेल तर तुम्हाला देऊ शकता इन्फॉर्मेशन. आणि बस तुम्ही या भेट द्या या मंदिराला. संभाजीनगरपासून 40-50 किलोमीटर लांब आहे जरूर. आणि पूर्ण हे पहाडावर आहे बघा. तुम्ही दाखवतो तुम्हाला अजून व्हिडिओला. पूर्ण मंदिर पहाडावर आहे, खूप खोलवर असेल तरी. व्हिडिओ संपण्याच्या पहिले तुम्ही ही कडा बघू शकता. या कडाच्या आजूबाजूला अशी म्हणजे कोणी खाली डोकावून पाहू नये आणि बंधात्मक असं हे इथं कोणी खाली डोकावून पाहू नये किंवा पडू नये यासाठी ही कडा लावलेली त्यांनी. तुम्ही बघू शकता मंदिराच्या आजूबाजूस ही कडा आहे बघा. हे मंदिराचं परिसर आहे मेन आजूबाजूचं. तर तुम्ही बघू शकता हे मंदिर किती रम्यक आहे, एकदम भारी असं. तर मंदिराला अजून मंदिर व्हायचं बाकी आहे, अंडर कन्स्ट्रक्शन आहे.